श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 32. गणेशाय नम. जय जय जगदुद्धारा जगदाश्रिता रुक्मिणी वरा दीनबंधो दयासागरा वीरा सूरवरा तू एक तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा सूरवरा प्रति जैसा मघवा तरी आता कृपार्णवा ग्रंथादरी येई का. मागिले अध्यायी कथन. सौरंगी बैसे तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन गिरनारगिरी पोचले परी आनंद भरित प्रेमे वंदिला मच्छिंद्रनाथ पुढे पाहताची अत्रिसूत आनंद डोही बुडाला. मच्छिंद्रा ते कवळुनी हृदयी म्हणे माझी आली सगे आई चक्षु मीनले तुझे ठाई मार्ग पाहे पाडसा परी जैसे इंदूचे आगमन तिकडेची हेलावे समुद्र जीवन तेवी तुझे मार्गे करुण चक्षु वेधले माझे बा तरी आता असो कैसे माझे मला भेटले पाडसे तरी वस्ता सांडूनी आम्हास जाऊ नको पुढारा ऐसी धृती वृत्ती मती ऐक्य झाली उभय व्यक्ती जैसे जळाप्रती ऐक्य होय मेळविता मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थ गमनादी योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेका निवेदिले आसन वसन भोजन शयनी सदा सन्निध मच्छिंद्र मुनी जैसे अर्भका ताणुले मणी माय नातळती होईना ऐसे मोहाचिये परी षण्मास लोटले तय गिरी या परी गोरक्ष सदनांतरी तीर्थस्थानी जल्पतसे मग तो श्री दत्ता कारण म्हणे महाराजा अत्री नंदन तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराजा तरी आम्हा आज्ञा द्यावी आता लंघुनी येतो मही धुंडाळल्या संगम प्रवाही साधू मिरवती महाराजा तरी याची निमित्ता कारणे आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा ऐसे बोलता गोरसूत दत्त ग्रीवा तुकावीत आणि पुढील जाणुनी भविष्यार्थ अवश्य म्हणे पाडका मग परम प्रीती स्नेहे करुण बोळविता झाला उभया कारण येरी उभये करुणी नमन पर्वता खाली उतरले मार्गी चालती उभय जण परी त्या पर्वता क्षणोक्षण पाहे मच्छिंद्र नंदन म्हणे प्राण अंतरला प्रेमाश्रू ढाळी नयनी पुढे ठेवी पदा लागुनी ऐसे चालता तया अवनी दूर दुरावा पडला असे मग मार्ग धरुणी काशीपुरी चालते झाले ते अवसरी मुक्काम लंघिता धरित्री प्रयागस्थानी पातले तो त्या गावी मूर्तिमंत औदार्य राशी प्रतापादित्य त्रिविक्रम नामेंद्रपणाथ धर्मप्राप्ती नांदतसे गजवाजी रथ संगती जयाची सेना अपरिमिती तरी अधर्म नाशार्थ निगुती सैन्य सिद्धू मिरवला भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती औडंबर पाहुणी लाजती अमर हा एक प्रभू म्हणती ते ऐसे परी राजसंपत्ती परी उदरी नाही संतती तैशांत देही जरा निगुती प्राप्त झाली बळत्वे परी तो राजा सुगम प्राज्ञ परोपकारी अपार ज्ञान मूर्तिमंत जयाचे संधान पाळीत असे नेटका तयाचे राज्यांत 52 वर्ण कोणी न देखो अकिंचन संत आलिया करीती पूजन सकळ जगी मिरवतसे 14 विद्या माझी कुशल जैसा दुसरा मूषक पाळ ही नदीनांची माय कनवाळ आणि काळ तत्काळ शत्रूचा सकल गृही देशावर त्या राजाचा परोपकार त्यामुळे मिरवती सकळ नर चिंता विरहित सुखाणे असो ऐसे तेज स्थिती तया देशी पावले निगुती तेथे सकळ नारी न रक्षिती विजय वचनी गहिवरले या परी तयाची गृहस्वामिनी जिये मिरवती ज्ञान खाणी पतिव्रता सौदामिनी षडर्णव गुणस्वी की रावतो उत्तम धवळार तय दिसती ती स्तंभाकार की संसार महीचा अहंकार अनंत रूपी नटलासे ऐसे परी राजयुती परी जरा वा पाहुणी राया प्रती तेने भयार्थ होऊनी चित्ती चिंते माझी पडली असे म्हणे रायाचे सकळ अवसान जिंकुणी नेले आहे जरेने नेनो दिवस येईल कोण संगतीसी सोडावया ऐसी चिंता व्यापिली चित्ती
तो रायासी भरली आयुष्य भरती, तप्त शरीरी पाहुणी व्रती, गमन करी परत्र. प्राण सांडुनी शरीराते, गेला असे निराळ पंथे, मही उरले असे प्रेत, झाला आकांत राज्यांत. पवित्र नामी रेवती ललना, अट्टहास करी शोक रुदना, तेची रीती इतर जना, दुःख प्रवाह लोटला असे. आठवुनी त्रिविक्रम रायाचे गुण, परम आक्रंदती जण, म्हणती पुन्हा या राया समान, होणार नाही दुसरा. ऐसे अट्टहासे घरोघरी जण, नारी नरादी दुःख संपन्न, तये संधीत गावी येऊन, नाथ तेथे पातले. ते क्षेत्र महान प्रयाग स्थान, उभय संचरती त्या कारण, तो गृही दुःख निमग्न, शोकाकुलित मिरवले. कोणी शरीर टाकीत अवनी, कोणी पडले मूर्छा येऊनी, कोणी योजुनी हृदयी पाणी, धबधबा पेटेती ते, कोणी येऊनी पिशाचवत, इकडून तिकडे धाव घेत, आहा म्हणून शरीराते धरणीवरी ओसंडिती. कोणी धरणीवरी आपटिती भाळ, रुधिर व्यक्त करुणी बंबाळ, आहा त्रिविक्रमराव भूपाळ, सोडूनी गेला म्हणताती. ऐसी परी एकची आकांत, नारी नरादी बोलती समस्त, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, परमाचित्ती कळवळला. सहज चालता तेथ पथ, ठाई ठाई उभा राहत, त्या रायाचे गुण समस्त, आठवूनी रडताती. धर्मज्ञानिक रायाचे गुण, मोहकपणी होता श्रवण, तव ते किवेळी तो मच्छिंद्रनंदन, मोहदरिंत रिघतसे. मनांत म्हणे धन्य पुरुष, जयासाठी जग पिसे जाहले आहे, तस्मात यास राव उपकारी वही वाटला. तरी हा ऐसा भलेपणी, राव मिरवला आहे अवनी, तरी याते पुन्हा आणोनी देहंगत करावा. ऐसे योजुनी स्वचित्तात, पाहे रायाचे आयुष्य भरत, तव तो राव तितुकियांत, निरामयी पोचला. राव नूरलासे जीवितपणी, मिळाला ऐके ब्रह्मचैतन्यी, ऐसे देखता अजीवितपणी, मग उपाय ते हरले. की मुळींच बीजा नाही ठाव, मग रूखपत्री केवी हेलाव, तेवी जीवितपणी राणीव, नातूडपणी उतलीसे. मग स्तब्ध होऊनी मच्छिंद्रनंदन, परतता झाला ग्रामातून, परी मच्छिंद्राहुनी गौरनंदन, कळवळला स्वचित्तांत. राज्यभागी जगाचे बोलणे, ऐकून या गौरनंदनाने, मोहे चित्तस्फोट होऊन अश्रू ढाळी नयनाते. ऐसे स्थिती ग्रामांतून, निघते झाले उभय जाण, तो ग्रामाबाहेर निवांत काननी, शिवालय देखिले. ते पाहुणी एकांत स्थान, जाते झाले तया कारण, तो पलीकडे मोहक जन, प्रेत संस्कार मांडिला. प्रेतस्कंदी वाहुणी चतुर्थ, येते झाले शिवालयांत, सवे अपार जन वेष्टित, शोक सिंधू उपासिती. परी आकळीकपणे वंचना, शोक सिंधूची दावी भावना, परम आटुनी आपुल्या प्राणा, प्रेता लागी कवटाळीती. या परी गावोगावीचे जन, तेही ऐकुनी वर्तमान, धाव घेती आक्रोशपणे आप्तजनांसारिखे. ते पाहुण्या गौरक्षणार्थ, परम कळवळूनी या चित्तांत, बोलता झाला मच्छिंद्राते, ऐशा पुरुषा उठवावे. मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी, उगाची बैसे म्हणे तया लागुणी, परी स्थिर नोहे गोरक्षमुनी, पुन्हा वागुत्तर देतसे. म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते, तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये. मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य, त्यास उठवावया नसे की. ऐसे ऐकुणी गोरक्ष वदत, म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित, परी सुखी करीन सकळ जनांते, निश्चयेसी महाराजा. जरी न उठवे माझे निराजा, तरी अग्नीत ओपीन शरीर ओजा, हाची सिद्धार्थ पण माझा, निश्चयेसी वरिला असे. जरी ऐसिया बोला समत, जरी माते न घडे नाथ, तरी रवरव भोगीन कोटी वर्षांत, कुंभीपाक महाराजा. ऐसे बोलता दृढोत्तर वचन, मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन, आहावस्था शोधावीन, व्यर्थ काय वदलासी. सारोखपणे केलासी पण, राव उतरला जीवित्वे करुण, ब्रह्मरूपी सनातन, ऐक्यरूपी मेळ झालासे.
ऐसे बोलता वसु आत्मज, मग तो गोरक्ष महाराज, हृदयी शोधिता तेची ओज, लक्षापरी भासले. मग म्लान करुणी आपुले वदन, म्हणे आता अग्नी घेईन. मग प्रत्योदक तेथुनी उठून काष्ठा लागी मेळविले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत, चित्ती म्हणे हा प्राणाते चुकणार नाही द्यावया. जेणे वडे आणाया करिता, चक्षु काढुनी आपुले हाता. तो शिविली विप्र दुहिता, निबरगट्ट हा असे. मग पाचारुणी गोरक्षाते बोलता झाली, प्रांजळवत म्हणे बारे सुखी करावे जनाते या लागी वदलासी. तरी जनांचे उपकारास उदार झालासी प्राणास, चित्ती तुझे समाधानास विचार एक ऐकावा. मी याचे देहस्थित होतो रक्षाया तुझा हेत, परी बा माझी या शरीरास 12 वर्षे सांभाळी. 12 वर्षी जाहली या पूर्ण, पुन्हा देहात देहांतर्गत होऊन सकळ जगाचे करू कल्याण, उपकारी मिरवेन बा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्षक म्हणत, मग शीघ्र सांडुनी शरीराते राय शरीरी संचरला. संचरला परी स्मशानही, उठोनी बैसला राजदेही. ते पाहून या लोक सर्वही आनंद सरिते मिरवले. जैसा पक्षी मांडीला ठाव, मिरवे वृक्षा अन्य वाव. तेवी देहाते सांडुनी बरवे, रावदेही संचरला. लोक म्हणती आम्हा प्रजे कारण, मोहे वेष्टिले हरिहरांचे मन. म्हणून होनी सुप्रसन्न, काया लागी जीवविले. एक म्हणती आयुष्य होते, काळे हरण केले जिवंत. सुकारपणी समजूनी मागुते, जीवविले रायाते. असो वैशा बहुधा प्रकरणी, आनंद वदतसे जगाची वाणी. मग ते परमहर्षे करुणी स्वस्थानाते पावले. विधिवत कणकाचा पुतळा करुण, स्मशान क्रिया संपादून. पाहते झाले आपुले स्थान, आप्तजना समवेत. एरीकडे शिवालयांत सच्छिष्य महाराज गोरक्षनाथ, रक्षावया गुरुचे प्रेत स्थाना लागी विचारी. तो तितुक्यांत आली पूजारणी, होती शैव गुरुविनी. तिये लागी पाचारुणी वृत्तांताते निवेदी, म्हणे माये राया करिता आणि प्रजेची धरुणी ममता. मम गुरु मच्छिंद्र केला सरता, राजदेहा कारणे. तरी आता श्री गुरुचे प्रेत, कवना ठाई रक्षुयाते. जरी तुजला आहे माहित, ठात्मा ते सांग की. ठाव तरी म्हणसील कसा, गुप्त जगांत न कळेलेशा. पूर्ण झाली 12 वर्षे, पुन्हा श्री गुरु ठेलो. तरी तू ठाव ऐसा म्हणंत, सांगुनी दृढ रक्षी प्रेत. आणि स्वचित्ती रक्षुनी या मात, गुप्त जगी वर्तेओ. तरी या कर्मासी साक्षभूत, तुझे माझे उभय चित्त. ही गोष्ट कळता जनांत, परम परम विक्षेप वाटे लगे. तरी आता चिंतार्णवी झाले कर्म, वडवा नल देही. धैर्य जळाचे प्रवाह होडी, गुप्त याते रक्षावे. ऐसे बोलता तपाप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी. मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावितसे. तेही गुप्त गुहार जगांत माहीत नव्हते किंचितार्थ. ते दावनी गोरक्षणात तुष्ट केला स्वदेही. मग ते गुहाग्रामीचे मुख, मही विदारुणी पाहे देख. उत्तम ठाव लक्षुणी तेथ, प्रेत त्यांत ठेवितसे. प्रेत ठेवूनी गुहागृहांत, मुख आच्छादिले त्वरिता त्वरित. गृह लक्षुणी पुन्हा आलयांत, येऊनिया बैसला. बैसे परी शैवकांता, महाराजा गोरक्षनाथा. 12 वर्षे रक्षीन प्रेता, निश्चयत्वा केला असे. केला परी बोले शरीर, कैसे राहील साचोकार. एक दिन नव्हे संवत्सर, 12 निश्चय केला असे. ऐशी ऐकुनी तियेची वाणी, गोरक्ष म्हणे ओ शुभाननी. चिरंजीव पद देहा लागुनी, मच्छिंद्रनाथ मिरवितसे. तरी हा देह नाशरहित आहे माया प्रळयवंत. परी ऐसी जगांत मात, प्रविष्ट न करी जननीये. ऐसे उत्तर सांगुनी ती ते, उभय चित्ती मिरवले शांत. तो इकडे नृपनाथ अंतपुरी पातला. परी तो त्रिकाळ ज्ञानी,
चाचरा न घे प्रज्ञे लागुनी, जेवी माहितगार पूर्वीचे सदनी राज्यभुवनी वर्ततसे. असो गेलिया अंतापुरांत, रेवती कांता प्रज्ञावंत, मंचकी नेओनी आपुला नाथ, प्रीती आदरे आदरीला. स्नान भोजन झालिया उपरी, राव बैसला मंचकावरी, अंकी बैसोणी सद्गुणा लहरी, अनंत वल्गणे वदतसे. परीचे कांता पुसे त्याते, तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत, गुप्त प्रगटला वृत्तांत, उत्तरा उत्तर देतसे. व्यंगरहित बोले वचन, करी कांतेचे समाधान, यावरी द्वितीय दिनी मंगल स्नान, करुणी सभे बैसला. तेथेही राजवैभवा कारणे, अचूक वर्ते सकळ प्रकरणी, मंत्री आणि सकळ जन, भिन्न काही दिसेना. न्यायनीती झाला वहिवाट, माहिता समान वर्तती पाठ, स्नेह क्रूरता समान लोट, राया समान वर्तती. या परी नित्य चतुर्थ प्रहरी, सकळ वैभवे वना करी, स्वारी शिवदर्शना ग्रामा बाहेरी, त्याची देवालय येतसे. प्रथम दिवशी येता राव शिवालयी उमाधव, वंदिता देखोनी गोरक्ष प्राज्ञ, अतीव संपादनी पुसतसे. म्हणे नाथजी आदेशवंत, किती दिवस आला येथ, कवण स्थळी वास्तव्य करीत, कवण नाम मिरवतसे. उभा राहुनी ऐसे नीती, गोरक्षा ते पुसेंद्रपती, संपादनी ती जगाप्रती, दृढा दावी महाराजा. परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ, संपादनीचे उत्तर देत, मग उत्तरा उत्तर करुणी महिते शिवालयी संचरले परी गोरक्षकाते, घेऊन गेला स्व सांगाते. शिवालयी नेमिला एकांत, राव पुसे गोरक्षनाथा, हस्त संकेते खुणे करुण, म्हणे देहाते बंधन साधन, कैसे रीती केले रक्षण, ठाव लक्षोनी नेटका. मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ, बर बर भाषा सांगत, सवे घेऊनी गुण दावित, गुहाग्रह रायाते. असो ऐसे केलिया पाठी, गोरक्षे केलिया खूण दृष्टी. मग क्षणे बैसोणी तळवटी, राव स्थाना पै गेला परी प्रतिदिनी, राव येतसे शिव भुवनी, आपुला शरीर ठाव लक्षोणी, शिवा नमोनी जातसे. क्षण एक बैसोणी गोरक्षा जवळी, दावीत भक्ती प्रेम नवाळी, आणि चित्तांची संशय काजळी, फेडुनी जात स्वस्थाना. ऐसे परी वही वाटता, 3 मास लोटले पंथा, या परी एके दिवशी बैसता, गोरक्षक पुसे रायाते. आम्ही जातो तीर्थाटनासी, आपण असावे योगक्षेमसी, दृष्टी ठेवणी स्वहितासी, स्वशरीरासी रक्षावे, अवश्य त्याते भूप म्हणत, स्वधर्मे ठेवू स्वशरीराते, आपण जावे स्वस्थ चित्ते, तीर्थाटनी गमावे. ऐसे वदोणी गोरक्षकाते, भूप पातला स्वस्थानात, एरीकडे गोरक्षनाथ, तीर्थस्थाना वही वाटला. साही लोटले षण्मास, रेवती कांता रती सुखास, ऋतू मंदिरेत गरमास, करोदर पैते झाली. दिवसेंदिवस 9 मास, लोटोनी गेले गर्भास, तू दीन दिनी प्रसूतीस, रेवती कांता होतसे. प्रसूत झाल्या मदनाकृती, बाळ पाहे माय रेवती, बाळक करणी तेजोत्पत्ती, बाळदृष्टी देखिला. त्यासी लोटले 12 दिवस, आनंद उत्सव पालखास, बाळ पहुडोनी नाम त्यास, धर्मनाथ ठेविले. त्यासही लोटली 5 वरुषे, तो एके दिवशी शिवालयास, घेऊनी पूजेचे तबकास, राजा राणी पातली. सवे परिचारिका 500, लावण्य लतिका चपळवंत, की राजार्णवीच्या लहरी अद्भुत, रेवती सवे मिरवल्या. असो रेवती दासी सहित, संचरोणी शिवालयांत, प्रेमे पूजितसे उमाकांत, शुद्ध भावे करुणिया. पूजा सांग जाहल्यावरी, शिवा प्रार्थितसे वागुत्तरी, हे महाराज त्रिपुरारी, उमापती महानुभावा. तरी ऐसे करावे कृपानिधी, श्रीराया त्रिविक्रमा आधी, माते मरण देऊनी साधी, सुवासिनीत्व माझे हे. ऐसे वदता वाक सुगरिणी, गदगदा हासे शैवराणी, रेवतीने पाहुणी, तिये लागी पुसतसे. म्हणे माय ओ शैवदारा, तुझ हासू का आले वागुत्तरा, म्हणे हास्य तव उत्तरा,
सहज आननी आले ओ. रेवती म्हणे आश्चर्यवीण न यावे विकासीपणा म्हण. तरी तू माये प्रांजळ वचन सांग संशय सोडूनी. तवती बोले शैवराणी म्हणे माय ओ हास्यचिन्ही तू ते वदता कहाणी विपर्यास होईल गे. तरी माये माझे चित्त वदवावया होते भयभीत नेनो कैसी पुढील मात घडोनी येईल कर्माते. आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ सहज कोपल्या होईल घात. पतंग स्पर्शता प्रळया नडांत जीवित्वाते उरेना. की केसरी गृही अन्याय केलिया जंबूक जीवे जाय. की नगर पेटता कोणे वांचावे जीवित्वाते हे माते. ऐसे बोलता शैवराणी रेवती म्हणे माय बहिणी निर्भय होऊनी तुवा म्हणी रहस्यार्थ निरोपी. रावांनी माझे काही भय असेल तुझे देही तरी आम्ही सहसा कोप प्रवाही तू जवरी न करू. ऐसे बोलूनी करतळ भावास रेवती देत शैव कांतेस सकळ हरुणी संशयास म्हणे वार्ता वद आता. तरी ती प्रांजळ बोले वाणी मग परिचारिका बाहेर काढुनी म्हणे सांगेन ओ एकांत भुवनी एकांत स्थानी पै गेल्या. एकांतालया गेलियावरी बोलती झाली शैवनारी म्हणे माये तू सुवासीन स्वदेही काही नाही सजाणपा. राव त्रिविक्रम मृत्यू पावला तयाचे देही मच्छिंद्र संचरला. आपला देह येथे सांडिला शिवालया माझारी. मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ गुहागृहा ठेवूनी गेला प्रेत. 12 वर्षे नेमस्त नेम केला उभयतांनी. 12 वर्षे सरल्या शेवटी मच्छिंद्र वर्तले स्वदेह राहाटी. ऐसी कथा माझी दृष्टी झाली असे जननीये. तरी तुझ वैधव्यपण असोनी बोलसी सुवासीन म्हणून हास्य आले मज लागुण जाण जननी निश्चये. ऐसे ऐकुणी रेवती सती म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेताप्रती. येरी अवश्य म्हणून उक्ती गृहे मध्ये नेतसे म्हणे माय ओ एची ठाई आच्छादिला मच्छिंद्र देही. तरी मही विदारुणी गुहागृही निज दृष्टीने पाहे का. ऐसे बोलणी दाओनी तिथे शिवालयी गेली त्वरित. एरीकडे संशयवंत रेवती स्थाना गेलीसे परी एकांतासी विचार करी आपुले मानसी. चित्ती म्हणे पतिव्रताने मासी दैवे करुणी मांडिले. नाहीसे परी संचितार्थ घडूनी आले निश्चित. परी पुढती आपुले हित विलोकावे आपणची. पती निवर्तल्या पाठी लाधली मच्छिंद्र वीर्य कोटी. परी पाहता पातक दृष्टी वंशवेली दिसेना. पूर्वी भरत वंश काढून व्यासवीर्ये केला उत्पन्न. त्याही पुढे कुंतीरत्न त्यास नीती आचरली. पंचदेवाचे वीर्य घेऊन निर्माण केले 5ही जण. तस्मात् वंशवेली कारणे शिष्टदेह अर्पावा. तरी हा विचार पातक रहित घडोनी आला यत्नातीत. परी 12 वर्षे होता भरित पुन्हा अनर्थ होईल का. मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सूत धर्मनाथ अतिसाण. राज्यवैभवी आसरा धरून कवनरती राहील की. त्रिविक्रम देही तपोबल आहे म्हणून विवते बाळ. तो गेलिया सावली शीतळ मज लागी मिळेना. तरी आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास. दृष्टी पाहिल्यावरी विनाश करोनिया सांडावा. देह झालिया छिन्न भिन्न मग कैसा संचरेल मच्छिंद्रनंदन. मुळीच बीज केलिया भस्म बाहेर काही उगवेना. ऐसा विचार करुणी चित्ती एक परिचारिका घेऊनी सांगाती. गावाबाहेर मध्यरात्री येऊनिया पोचली. आणिक एक गुप्त राहाटी 2 सबळ घेतले होते कामाठी. त्वरे येऊनी शिवालया पाठी गुहाद्वार विदारिले. मोकळे केले गुहाद्वार करीते झाले आत संचार. जाताची ते कलेवर मच्छिंद्राचे देखिले. परी ते कलेवर तेजापुंज की सजीवपणी दिसे सहज. माणिक कवर्णी सविताराज तिये लागी भासले. असो ऐसिये तेजो राशी मग शस्त्र घेऊनी अस्थि मांसासी. रती रती छेदोनिया तयासी बाहेर तई काढिले.
मग भाग टाकोनी काननांत विखरुनी दिधले पृथक पृथक तेथ तरी समान रजत समस्त ठाई ठाई टाकिले परी पातळपणी रज रजाची होय मिळवणी ऐशा परी त्यासी करुणी स्वस्थानी गेली ते गुहाचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करुण एरी घडल्या कारण उमा जागृत झालीसे मग प्रत्यक्ष होऊनी बोलत म्हणे महाराजा कैलासनाथा जागृत व्हावे विपरीत पंथा अघटित झाले महाराजा तुमचा मच्छिंद्रनंदन गेला आहे स्वदेह सांडून परी रेवती दारा येऊन विध्वंसिले शरीरासी ऐसी ऐकता उमेची मात खडबडूनी उठला कैलासनाथ हृदयी पाहे तो विपरीत मच्छिंद्र देही वर्तले मग आंबेसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आज गेला प्राण परी उमे यक्षिणी बोलावून सकळ शरीर वेचिका अस्तित्वाच्या माणसासहित रती रती भाग वेचुनी समस्त एकत्र करुणी कैलासांत यक्षिणी हस्ती पाठवी अवश्य म्हणून नगात्मजा यक्षिणी पाचारी विजयध्वजा कोटी चामुंडा विभाग काजा महिलागी उतरल्या त्यांते पाहुणी माय भवानी येताची सांगे कार्या लागुणी मच्छिंद्र शरीर समस्त वेंचोणी स्वर्गाने आवे म्हणतसे कैलासगिरी शिवगण भूत त्यांत वीरभद्र ममसूत तया हाती ओपुणी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगावे ऐसे सांगुणी क्षणिक वार्त मही संचरल्या मानस शोधार्थ सकळ शरीर वेंचुणी तत्वता कैलास भुवनी चालिल्या कोटी चामुंडा प्रतापवंत यक्षिणी सह झाल्या स्वर्गही स्थित कैलासगिरी मग जात वीरभद्राते निवेदिले म्हणती परम हर्षे करुणी हे महाराज शिवगणी राजेश्वर भद्रासनी वृत्तांताचे ऐकावे आमचा तुमचा शत्रुपूर्ण अवचट पावला आहे मरण रती रती देहाचे भाग जमून आम्ही आणले महाराजा तरी तो शत्रू म्हणशील कोण या भूमंडळा मच्छिंद्रनंदन त्याने आम्हासी नग्न करुण परमलज्जे विटंबिले अष्टभैरव पाहुणी धरणी विटंबिले दशा करुणी रुधिरपूर लोटुनी अवनी विगत कळावर येली आणि तुम्हा सवे घेतले कटक मौळी वर पर्वत देऊनी देख वायुसूत करुणी अधिक विटंबिले महाराजा सकळ देवांचा शत्रू कुजात बरा दैवे पावला घात आता प्रतापवंत दृढोत्तरी शरीर रक्षावे या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकुणी नेईल शरीर प्रत्यक्ष तरी सावध रहावे सहज स्थिती ते दैवे करुण शत्रू पावला आहे मरण हाला वांचुनी फेडविले हर्षे व करुण तुम्हा आहा दैवाने ऐसे सांगुणी हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला आपुले चित्तांत मग भैरवादी समस्त आहा आहा म्हणताती मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले कोटी यक्षिणी चामुंडा सहित डंखिनी शंखिनी पातल्या समस्त अस्त्रशस्त्रादी होऊनी उदित रक्षण करीती शरीराचे एरीकडे त्रिविक्रम देहात प्रतापशील जो मच्छिंद्रनाथ नित्य येऊनी शिवालयांत गुहागृही लक्षितसे परी तो ठाव जैसा तैसा दिसुनी येत दृष्टी भासा मग स्वस्थ भोगी संपत्ती विलासा राज्यासनी बैसुनिया परी शरीरा झाला तो जो प्रयास हे माहीत नव्हते काही देहास सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जातसे ऐसे नित्य राजविलास लोटुनी गेली वर्षे 12 तो एरीकडे तीर्थाटनास गोरक्ष सावध झाला असे तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी काय करील तो प्रताप प्रवाही तरी श्रोते अवधान देही सिद्ध करा पुढारी अवधान पाहुणी अर्थ बहुत कथा वदेल धुंडी सूत मालू नरहरीचा शरणागत दास संतांचा असे की
स्वस्ति श्री ग्रंथ भक्ति सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 32 अध्याय गोढ़ा। श्री कृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।